लागतीये। शालिनीताई, रेखाताई, जयश्रीताई, सुनीताताई, आशाताई से देवा, शलाताई, सुनीताताई, ज्योतिताई शिंदे, साईताई गोरे, पूजाताई इगे, अनिताताई पवार, स्मिताताई क्षीरसागर, निर्मलाताई, पल्लवीताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी अतिशय विनम्रपणे सुरुवातीलाच या राज्यातला, या मातीतला थोर नेता आणि सुपुत्र ज्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे, असे आपल्याला प्रिय वंदनीय असे माननीय विलासरावजी देशमुख यांना मनापासून श्रद्धांजली आणि अर्पण करतो। खूप मोठा नेता या मातीतून जन्माला झाला। स्वतःच्या कर्तृत्वावर, कष्टावर वैशालीताईंची साथ होती। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत तुम्ही पोहोचला, ही लातूरकरांसाठी खूप एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि माझा विश्वास आहे की त्यांची विचार हे त्यांचे तिन्ही सुपुत्र अतिशय सक्षम पद्धतीने आज पुढे नेत आहेत। आज मी धीरज दादांचं भाषण पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात आलं, एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांनी जे भाषण केलं त्याला मी मानाचा मुजरा करते। अप्रतिम भाषण। आणि मधून मधून माझा लक्ष त्यांच्या आईकडे होतं, कारण का प्रत्येक आईला आपल्या यशापेक्षा आपल्या मुलांचं यश हे नेहमीच जास्त प्रिय असतं। आणि ताई, तुमची आणि आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेब या दोघांनी नक्कीच काहीतरी इतकं उत्तम केलंय की तुमची तिन्ही लेकरं एकापेक्षा एक गुणी सोन्याचा एक नंबर निघाला। हे तुमच्या घरचे तुम्ही केलेले संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे तुमची तीनही लेकरं आज महाराष्ट्राच्या सेवेमध्ये व्यस्त आहेत। हे बघताना मनापासून खूप आनंद होतो। एकाच गोष्टीची खंत वाटते की आज विलासराव देशमुख साहेब असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता, पण आज ते आपल्यात नाहीत। शेवटी मान वाटला असता, पण आज ते आपल्यात नाहीत। शेवटी पांडुरंगाची इच्छा काय त्याच्या मनात असतं, कधी कधी आपल्यालाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण ते नसले तरी आज त्यांची विचारधारा, त्यांनी केलेलं काम, त्यांचे तिन्ही सुपुत्र अतिशय कर्तृत्ववान पद्धतीने पुढे न्यायचं आहे, याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे। आणि आज इथे येताना मला कौतुक वाटलं, जेव्हा आपला उमेदवार एक नंबर असतो ना, तेव्हा प्रचाराला जायला पण मजा येते। आणि योगायोगाने आपल्याला पहिलंच बटन दाबायचं। आपला पहिला नंबरला कोण आहे? दादा। आणि दादाचं चिन्ह काय आहे? हाताचा पंजा। त्यामुळे इकडे तिकडे बघायचं नाही। 20 तारखेला सकाळी उठायचं लवकर, काय अंघोळ, पूजा अर्चा, नवरा, पोरं सगळ्यांचं घरातलं पटपट आवरायचं, कार्ड घ्यायचं, लाईनीत जायचं, इकडे तिकडे बघायचं नाही। दूध कसं गॅसवर ठेवल्यावर कसं बारीक लक्ष असतं, तसं बारीक लक्ष एक नंबरवर ठेवायचं, इकडे तिकडे बघायचं नाही। जायचं, एक नंबरचा पंजाच्या शेजारचं बटन दाबायचं आणि राज्यात एक नंबरला धीरज भैयाला निवडून आणायचं। आणि धीरज दादा, आमच्या महिलांच्या बद्दल असं असतं, आमच्या महिला ना आम्हाला काय मटण बिटन कसलं काय लागत नाही बाबा। आमच्या महिला एकदम साध्या सरळ असतात। एकदा डोक्यात एकदा ठरवलं की ठरवलं। आता बघा, साडीच्या दुकानात गेलं की तिथे म्हणलं की या वर्षी दिवाळीला मला निळ्या रंगाची साडी घ्यायची। तो दुकानदार म्हणला कमी खर्चात जास्त सुंदर दुसरी साडी देतो। म्हणलं चालणार नाही, मला या वर्षी हीच साडी पाहिजे। नवरा म्हणतो की बाई मी 100 रुपये आणखीन देतो, ती दुसरी घे। तुम्ही म्हणणार चालणार नाही, मी 3 महिन्यापूर्वी आले होते तेव्हा ती निळी साडी मला पाहिजे, मी तीच निळी साडी घेणार। आपला आहे की नाही स्वभाव तसा?
त्यांना घराचं पण माहिती असेल. बायकोला सांगू शकता का नको बाई हे घे. एकदा बायकोनी ठरवलं की ते ठरवलं, किती डोकं फोडलं ती ऐकतच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तशा आमच्या इथल्या महिला आहेत. त्यांनी ठरवलंय की या वेळीच पण धीरज दादाला मतदान करायचं म्हणजे करायचं. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आमचं ठरलंय, तुम्ही तिथलं बघा. आता आपल्या महिलांचं ठरलं की कसं असतं, एकदा ठरलं की ठरलं, मग काय होईल ते होईल, काय अडचण नाही. पण आपलं ठरलंय आता की या बाबाला आपल्या पोराच्या मागे उभं राहायचं. आणि चांगलं कामच केलंय. मी त्यांचं भाषण ऐकत होते, मला अभिमान वाटला. त्यांनी इथे मला सांगत असताना त्यांच्या कामाची एक लिस्ट दिली. त्याच्यात माझ्या मते सगळ्यात महत्वाचं त्यांनी मागणी जी केली ती बँक त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मोठी केली आहे. धीरज दादा, तुम्ही भाषणात असं म्हणाला की आपलं सरकार आल्यानंतर आपण आपल्या सरकारला सांगू की आमच्या महिला भगिनींना जेव्हा तुम्ही लोन देता त्याला तारण बिरण बचत गटाला नको, कमी पैशामध्ये आमच्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या कशा होतील ह्याचा प्रयत्न करा. धीरज दादा, मी तुम्हाला शब्द देते की आपलं सरकार आल्यावर महिलांना जे कर्ज मिळेल त्याला 0% व्याजाचा दर आपण देऊ. पण परतफेड करायला लागेल. बरोबर आहे, मान्य की नाही? आपल्याला मोफत काय नको, आपण परतफेड करायला तयार आहे. कष्टांची परिकष्ट करू, पण दुसऱ्याचा पैसा आपल्याला नको. आपण पैसे परत करू, आणखीन देऊ, आणि आपण जे पैसे देऊ ते अजून 4 महिला भगिनींना मिळतील. त्याच्यामुळे आमच्या महिलांसाठी तुम्ही जे बँकेत अप्रतिम काम केलेलं आहे त्याच्यासाठी जोरदार आपल्या लेखासाठी टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर पद्धतीने ती बँक चालवते. असाच लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे, जो तुमच्या आणि माझ्या सुखदुःखात रोज असतो. आपला लेक, आपला भाऊ. तर मगाशी ते काहीतरी लाडक्या बहिणींबद्दल बोलले. या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. आणि लोकसभेत लाडकी नव्हते, लोकसभेत बिलकुल लाडकी नव्हते. आणि लोकसभेनंतर तुम्ही योगायोग बघा, लोकसभेच्या इलेक्शन नंतर सगळ्या बहिणींनी असा दणका दिला ना की बहीण लाडकीच झाली सगळ्यांची. हे तुमचं काम आहे. लाडकी बहीण, जर लातूरकरांनी लोकसभेला मतदान केलं नसतं तर बहीण लाडकी झाली नसती. बरोबर आहे का नाही माझं सांगा? त्याच्या आधी बहिणी आठवल्या होत्या का? इलेक्शनला दणका बसल्यावर 1,500 रुपये आले अकाउंटला. आले तर आले, या हाताने आले आणि या खिशातून 2,000 रुपये काढून घेतले. कशातून काढून घेतले? तेलाचा डब्याचा भाव काय? किती? 2200. या वेळीस मी जेव्हा माझ्या नंडेच्या घरी गेले ना दिवाळीला, दरवेळीस माझ्या नंडेकडे जाते तेव्हा मी मोठे मोठे स्टीलच्या डब्यांमध्ये फराळ घेऊन जाते. यावेळीस अर्धेच नेले होते, नाहीतर एवढं घेऊन जाऊन कंबर दुखायची बाई. तो डब्बा घेऊन जायचा नंडेच्या घरी. यावेळी छोटाच होता. नणन काय सोडत नाही. ती म्हणते काय यावेळी जरा डब्बा, काय बोलली नाही बिचारी, चांगली आहे स्वभावानी. मला म्हणली असं, मला आलं ध्यानात काय झालं. म्हटलं काय करू, तेलाचा डब्बा. ती म्हणली अगदी बरोबर, मला वाटलंच होतं डब्बा. एवढी महागाई झाली आहे. जाऊ दे बाई बिचारी, पण तू आणली की नाही. म्हणजे एवढ्या करून न्यायची ती, आता एवढं करून न्यायला लागली. लाडू तर एवढेच केले होते. यावेळी लाडू एवढा मोठा बोरासारखा केला होता, छोटा छोटा. महागाई झाली आहे, काय भाव आहे मला सांगा. आणि आरती करताना पण पटपट पटपट उरकली. कापूरचा भाव काय झालाय? आधी आरामात ओम श्री असं चालायचं, आता ते कापूर किती रुपयाला झालाय पावशी माटिक सांग. कापूर महाग, बेसन महाग, तेल महाग, सगळंच महाग झालंय. पोरांचं शिक्षण महाग झालंय. साधा खोड रब्बरवर पण, ज्या जीएसटी बद्दल बोलत होते ना, खोड रब्बर पण महाग झालंय. काय स्वस्त राहिलंय मला सांगा. आणि महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारांनी थकून गेलो आम्ही. पोरं एवढी शिकतात. या राज्यातली सगळ्यात चांगली शिकलेली पोरं जी राज्यात पहिली येतात ती लातूरची असतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कौतुकाची गोष्ट आहे.
नेहमी पहिला नंबर लातूर. लातूरला एवढी राज्यातून पोरं शिकायला येतात. केवढ्या अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण ह्या जेव्हा मुलं शिकतात तेव्हा तुम्ही माई काय करता की एवढी महागाई झाली आहे पण लेकाच्या शिक्षणाला कमी पडता पडा नाही. मी एक वेळ अर्धी भाकरी खाईन, पाणी पिऊन पोट भरीन, पण लेकाच्या शिक्षणाची फी ही भरल्याशिवाय मी राहणार नाही. खरं आहे का नाही? माझी तुम्हाला मागणी आहे. या सरकारचा मोठा अविभाज्य भाग धीरज दादा तुम्ही असणार आहात. अमित भैया तर मंत्री होणारच आहे, तो काही विषयच नाहीये. त्यामुळे त्या मंत्रिमंडळामध्ये या महिलांच्या वतीने मी मागणी मागते की जे गरीब आहेत, जे कष्ट करणारे आहेत आणि जे मेरिटमध्ये आहेत त्या मुलाला आणि मुलीला मोफत शिक्षण दिलं पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. शिक्षणाची वाई समता येत नाही हो. जात धर्म कोणी विचारत नाही. एकदा इथे शिक्षण लागलं ना कपाळाला की कोणी विचारत नाही. ज्या त्याच्या बघा प्रणितीताई आता आलेल्या आहेत आपल्यासाठी. चला प्रणितीताई शिंदे सोलापूरच्या खासदार आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मगाशी धीरज दादांनी माझ्याबद्दल सांगितलं की मुलगा कशाला लागतो, लेक खूप चांगले. ही पण लेक तशीच आहे. आणि माझ्याबद्दल ते असं म्हणले की मी एकच आहे. हे खरं आहे. माझ्या आई वडिलांना एकच मूल, ती म्हणजे मी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या आई वडिलांच्या लग्नामध्ये पवारांनी हुंडा घेतला नाही. त्यांनी माझ्या आईला एकच अट टाकली. काय होती ती अट? माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलं की ह्या राज्यामध्ये खूप लोकसंख्या आहे आणि माझ्या वडिलांना 13 भाई भावंड, एवढी मोठं आमचं कुटुंब, त्या काळातलं 14 बहीण भावंडांचं. तर आपण आपल्या घरापासून सुरू करूया. आपल्याला जे मूल होईल ते एकच होईल, मुलगा किंवा मुलगी. माझ्या आईंनी ते मान्य केलं आणि माझा जन्म झाला. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की एक मूल झाल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या आईला ऑपरेशन करायला लावलं नाही. माझ्या वडिलांनी ऑपरेशन केलं की माझ्या आईला त्रास होऊ नये म्हणून. याला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतात. एकच मी. काय फरक पडत नाही. तुम्ही आहात ना सगळे, ही आहेत ना सगळी. त्याच्यामुळे मी स्वतःला एकटी कधीही समजत नाही. नाती फक्त रक्तानी नाही हो, मनानी जोडली जातात. आणि हेच तर कळलं नाही या भावांना. या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, यांना बहिणींचं प्रेमच कळलं नाही. अहो मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. तुम्ही नसतं का मावशी भावाला दिलं? आमच्याही भावानी मागितलं असतं तर दिलं असतं. पण हे दुर्दैव आहे की ती अदृश्य शक्ती दिल्लीची तिने घात केला. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला. मागच्या वर्षी ह्याच तारखेला मी लोकसभा लढणार होते, पण पक्ष चिन्ह सगळं गेलं होतं. कुठल्या चिन्हावर लढणार हेही माहिती नव्हतं. मला अमोल दादा कोल्हे आमचे सहकारी म्हणायचे कुठल्या चिन्हावर लढणार? म्हटलं कुठल्यावर लढू? ते म्हणे कपबशीवर लढा. सगळ्यांना कपबशी माहिती आहे. म्हटलं तुम्ही कशावर लढणार? ते म्हणले पंखा घेतो, कपाट घेतो, बैलगाडी घेतो. कशाचा पत्ता नव्हता. फक्त एवढं माहिती होतं की अन्यायाच्या विरोधात आपल्या लढायचं. हारलो तरी चालेल पण सत्याच्याच बाजूनी लढायचा हा निर्णय आम्ही घेतला होता आणि लढलो. 50 खोके एकदम ओके, नॉट ओके. लातूरमध्ये नॉट ओके. पण 50 खोके घेणारे छोटे कमी लोक निघाले. पण ह्या राज्यातली मायबाप जनता इतकी स्वाभिमानी आणि इमानदार आहे म्हणून आमचं पक्ष चिन्ह सगळे गेले, सगळे नेते गेले, आमदार, खासदार, बँक चेअरमन, दूध संघ सगळी गेली तिकडे. पण फक्त मायबाप जनता आमच्या बरोबर राहिली. 1-2 नाही, 1.5 लाख मतांनी आम्ही सगळे निवडून आलो. कारण का तुमच्यासारखे सगळे लोक आमच्या बरोबर उभे लढलो. रोज कोर्टात जात होतो. कोर्टात कसं जायचं, कोर्टाचा रस्ताही माहिती नव्हता. आणि मला तर भांडायला यायचंच नाही. कुणाशी भांडणार? ते माझ्यावर आरोप करतात की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. हो आले ना बाबा,
कुठे नाही म्हणते मी माझ्या आजी आजोबांच्या कष्टाने आमच्या घरात सुबत्ता आली, हो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आम्ही, त्याच्यात आमची काय चूक? तुमचं तर काय काढून घेतलं नाही ना, आपल्या मागे काय इडी पिडी तसलं काय इडा पिडा कुठलीच नाही. जर असं असेल आणि आम्ही आमचं आपलं काम चुपचाप करत असलो तर हे पण आम्ही करायचं नाही का? आम्ही महिला आहोत म्हणून. आणि मग काय लोक म्हणतात की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. ही शाणी तर पहिल्यांदाच चढली, ती तर दिल्लीच्याच कोर्टाची चढलो. आणि मी तुम्हाला म्हणलं तसं, हो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, कधी भांडावंच लागलं नाही. आई वडिलांना एकुलती एक आणि पवारांकडे सगळ्यात लहान, त्याच्यामुळे सगळे लाड सगळ्यांनी केले. जे आज टीका करतात त्यांनी पण माझे लाड केलेत, खोटं बोलत नाही मी. जे केलंय, जे खरं आहे ते खरं आहे, त्यांनी लाड केले. कधीतरी आयुष्यात ज्यांनी लाड केले असतील, आमची आई आम्हाला नेहमी सांगते की एवढं जरी मीठ कोणाचं खाल्लं असेल ना सुप्रिया, आयुष्यभर त्या मिठाला जा, तो माणूस कसाही वागला तर. त्यामुळे ठीक आहे ना, एक कधीतरी एकत्र जेवलोय, सुख दुःख घेतली आहेत एकत्र, आणि त्याच्यानंतर भांडायलाच माहिती नव्हतं कसं भांडायचं, भांडलो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर सुप्रिया सुळे जी आयुष्यात भांडली नाही ती भांडायला शिकू शकते, तर ह्या राज्यातली कुठलीही महिला लढू शकते, माझ्यावर विश्वास ठेव. पण मनात घट्ट करायला लागतं, थोडंसं मन. आणि महिलांचं तुम्हाला माहिती आहे कसं आहे, छोटंसं आपल्याला कोण बोललं ना टचकन डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा महिलेवर घात होतो तीच महिला पदर खोचून झाशीची राणी झालेली ह्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिजे. तुमच्या प्रत्येकीमध्ये ती ताकद आहे, प्रत्येकीमध्ये इच्छा आहे. तुम्ही इतका वर्ष खूप त्याग केला. प्रत्येक पुरुषामागे आज धीरज दादा बसलेले आहेत, त्याच्या मागे त्यांच्या आईची खंबीर साथ आहे आणि दीपशिका घरी आहे, म्हणून आज ते राजकारण करू शकतात. प्रत्येकाच्या मागे. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला मी विचारते, तू काय करते का बाई? पण मी काहीच करत नाही. काहीच करत नाही, तूच काय करते? तू काम करते बेटा. तू किती शिकली आहे? ग्रॅज्युएशन. आता काय करते? नोकरी शोधते. आता लगेच दे धीरज दादाच्या बँकेत जागा निघाल्याच. तुम्ही विचार करा, ही मुलगी ही कुणामुळे शिकली? कारण का तिच्या आईने त्याग केला म्हणून ती शिकली. तिचे वडील कामावर का जाऊ शकले? कारण का हिच्यावर लक्ष ठेवायला तिची आई होती म्हणून तिचे वडील कामावर जाऊ शकले. त्यामुळे महिलांचं खूप मोठं योगदान आहे. आज नंतर कोणी म्हणायचं नाही की मी काहीच करत नाही. मी घर चालवते. घर चालवण्यासाठी सार्थ अभिमान लागते आणि कष्ट लागतात. सगळ्यांना करंजा नाही करता येत. आम्हाला पार्लमेंटमध्ये भाषण करता येतं, पण करंजी नाही बाय लाटतंय. ना चकली करता येते, ना बुंदीचा लाडू जमतोय. त्याच्यामुळे ज्याला हे जमतं त्याला मी नेहमी सॅल्यूट मारते की आपल्याला जमत नाही बाबा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्याचा उल्लेख धीरज दादांनी केला की प्रत्येक अंगणवाडीच्या वरती आमच्या महिला भगिनींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अतिशय सुंदर सूचना धीरज दादांनी केलेली आहे. आपण तेवढंच नको करूया, पुढे जाऊन रेकॉर्ड करून ठेवा माझा शब्द. जेव्हा आपलं सरकार येईल त्या सरकारमध्ये प्रत्येक जिल्ह्याला आणि तालुक्याला बचत गटाचं मार्केटिंग करण्यासाठी मोफत दुकान सरकार आपल्याला देईल. तुम्ही तुमचे वार ठरवून घ्या. त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना ते दुकानाची जागा, एक टेबल, पंखा आणि लाईट मिळेल. या तुम्ही तुमचे दिवस ठरवा. मी तो प्रयोग बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू केलेला आहे. हळूहळू गोष्टी होत आहेत. कधी कधी चुकतं काहीतरी, कधीतरी चकली तुटलेलीच येते. तसं चालणार नाही. ते सगळं जेव्हा बचत गटाचं होईल तेव्हा दीपशिका वहिनींना सांगू, आपल्या सगळ्यांचं उत्तम ट्रेनिंग बँकेच्या वतीने घेऊ. पण अतिशय तुमच्या हाताला काम कसं मिळेल आणि स्वाभिमानाने तुम्हाला कसं जगता येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने आपलं सरकार प्रयत्न करेल. आता तुम्हाला 1500 रुपये मिळालेत, या सरकारने दिलेले. 2000 काढून घेतले, हा भाग वेगळा. मी तुम्हाला शब्द देते, महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्या नेत्यांनी ठरवले आहे की 1500 रुपयात काही होत नाही. प्रचंड महागाई या केंद्र सरकारने वाढवून ठेवलेली आहे. आपलं सरकार आल्यावर तुमच्या प्रत्येकीच्या अकाउंटला दर महिना
3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहे। आणि त्या जाहिराती बघू नका, मला गंमत वाटते त्या जाहिराती बघून की आपलं सरकार आल्यावर स्कीम बंद होणार। कुठला सरकार झाल्यावर स्कीम? इथे आता धीरज दादांचं उदाहरण मी देते। या राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना सुरू झाली, त्याचा निधी वाढवायचं काम कोणी केलं? तर ते विलासराव देशमुख साहेबांनी केलं। आता मला सांगा, ती स्कीम चालू आहे का बंद आहे? संजय गांधी निराधारचे पैसे येतात की नाही? मग ती देशमुख साहेबांचं योगदान, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हिम्मत झाली का बंद करायची? कारण का ती गरीब कष्ट करणाऱ्यांची आहे, हे महिलांचं सरकार आहे। आपल्या महाविकास आघाडीत आणखी तुम्हाला उदाहरण देते, या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने जेवढ्या महिला इथे बसल्या आहेत तेवढ्याच व्यासपीठावर बसलेल्या आहेत। या व्यासपीठावरच्या अर्ध्याहून जास्त महिला अशा असतील ज्या कधी ना कधी जिल्हा परिषद पंचायत समिती लढल्या असतील। सगळे जिंकल्या की नाही मला माहिती नाही। लातूरला महिला अध्यक्ष झाली का नाही कधी जिल्हा परिषदची? आता जिल्हा परिषदची अध्यक्ष पण लातूरला आरक्षणामुळे महिला झाल्या की नाही? आरक्षण नसताना आता बघा, आरक्षण नसतानाही बँकेला, महापौर, जिल्हा परिषद आणि साखर कारखाना चारही ठिकाणी महिलांना संधी द्यायचं काम हे देशमुख साहेबांच्या कुटुंबाच्या माध्यमातून झालं। हेच तर आम्हाला हवंय। आम्हाला निर्णय प्रक्रियेत घ्या। तुम्ही पैसे दिले आनंद आहे, पण जोपर्यंत आमचा उंबरठा ओलांडून आम्ही पुढे जात नाही तोपर्यंत महिलांची क्रांती होणार नाही। आता ही मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे, ही उंबरठा ओलांडूनच आली आहे। तुम्ही कधी उंबरठा ओलांडला का नाही? तुमचे फक्त हात बाहेर यायचे, तुमचा चेहरा कोणी पाहिला नाही। चहाचे कप ते पण अर्धा कान फुटलेला, बरोबर? टक यायचा, काचेच्या बांगड्या दिसायच्या, आपला बाहेर चहा। आमची लेक स्वतः जाते आणि कुणाला विचारते तू चहा घेणार का, काय आहे की नाही, बलल झाला की नाही। आणि काय महिलांना हवं असतं? हवं काय महिलांना असतं? महिलेची एवढीच इच्छा असते की माझं जे काय व्हावं, माझ्या पोरांचं माझ्यापेक्षा जास्त चांगलं व्हावं। आणि डोळे बंद व्हायच्या आधी हातातल्या काचेच्या बांगडीतल्या एक तरी बांगडी सोन्याची व्हावी, एवढंच महिलांना हवं असतं, बाकी काही नाही। आणि ही जबाबदारी तुमच्या लेकांनी घेतलेली आहे। आज धीरज भाईंच्या पूर्ण भाषण मी व्यवस्थित ऐकलं, मी टिपून घेतलं सगळं। एवढ्यासाठीच मी लिहून घेत होते, कारण का त्यांनी ज्या ज्या मागण्या आज केल्या आहेत त्या सगळ्या मोठ्या नेत्यांपर्यंत पोचून आपल्या सरकारचा शपथविधी झाल्यावर पहिल्या 100 दिवसात धीरज भाईंच्या सगळ्या मागण्या आपण पूर्ण ताकदीने त्याची अंमलबजावणी करू। हा बदल आपल्याला, तुम्ही इथे एवढ्या विश्वासाच्या नात्याने इथे उपस्थित राहिलेला, ते काय फक्त 1500 रुपयाच्या विरोधात भाषण करायला मी नाही तुम्हाला बोल। तुमच्या सुखदुःखात हे कुटुंब असतं। उभं आयुष्य देशमुख साहेबांचं जे गेलं हे तुमच्या सेवेत आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी गेलं। मी आज आधी लातूरला खूप वर्षापूर्वी आले होते, आज मी बघते मोठ्या बिल्डिंगी दिसायला लागल्या आहेत। लातूरमध्ये बरेच वेगळे व्यवसाय आणलेत, गाड्याची दुकानं मी किती पाहिली, काहीतरी विकतंय म्हणून तर येतंय ना, नाही तर कशाला आलास। त्याच्यामुळे हा खूप मोठा बदल हा देशमुख कुटुंबाच्या योगदानातून इथे आज इथे होतोय, याचा सार्थ अभिमान आहे। आणि एक गोष्ट मगाशी कुठली तरी ताई बोलली की लोक सगळे लातूरचे घाबरत होते की अमित भैया काय निर्णय घेणार, काय निर्णय घेणार। मला कधीच काळजी वाटली नव्हती, कारण का त्यांच्यावर वैशालीताईंचे आणि विलासराव देशमुख साहेबांचे संस्कार झालेले आहेत। ते कधीही काँग्रेसचा विचार सोडणार नाही, कारण आपल्या आयुष्यात जे जे चांगलं झालेलं आहे त्या विचारधारेमुळे झालेलं आहे। त्याच्यामुळे ते कधीच असा चुकीचा निर्णय घेणार नाहीत। आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राचा विरोध करणं आहे। कारण का माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर की त्यांनी आमची घरं फोडली, मराठी माणसाचे पक्ष फोडले की नाही? सगळ्या मराठी माणसांचे पक्ष फोडले। आणि या सगळ्या सरकारमध्ये जे कंपनी, फॅक्टरी ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या मुलांना हाताला काम मिळणार होतं, त्या सगळ्या कंपन्या महाराष्ट्रात येणाऱ्या दुसऱ्या राज्यात गेल्या। दुसऱ्या राज्यात जाण्याचं मला दुःख नाही,
त्यांनाही त्यांच्याही घरात काही महिला आहेत, मुलं आहेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. पण त्यांना न्याय मिळत असताना आमच्या पोरांच्या ताटातला घास नेण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि त्याचा जाहीर विरोध आणि निषेध मी करते. आणि शब्द तुम्हाला देते की जेव्हा आपलं सरकार महाविकास आघाडीचं येईल, ज्या ज्या गुंतवणुका ह्या दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत त्या पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी ही आपल्या सरकारची असणार आहे. आणि लातूरमध्ये, आणि मी असं करत नाही, मला 5 वर्षांनी परत मतं मागायला यायचे, त्याच्यामुळे मी अशी कुठलीही गोष्ट बोलणार नाही माझ्या भाषणात की नंतर तुम्ही म्हणणार अरे 5 वर्षापूर्वी हे बोलून गेली होती. मी शब्द तुम्हाला देते की या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी आमचं सरकार करून देईल. तुमच्या सोयाबीनला भाव देऊ, कपासाला भाव देऊ, दुधाला भाव देऊ, कांद्याला भाव देऊ. स्वाभिमानाने जगू, नको आम्हाला कुणाचे उपकार. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, कष्ट करण्याची आमची तयारी आहे. अहो 2 पोरं झाल्यावर कंबर दुखतेच हो, पोटऱ्या दुखताच हो. रात्री पडल्यावर असं वाटतं अरे बापरे झालं आता वय, असं नाही आज नंतर ही महिला म्हणणार. कारण मी या कामात पाहिलेलं आहे, धीरज भैयांनी निर्णय घेतलेला आहे की आज नंतर त्यांच्या मतदारसंघातली एकही 40 वर्षाच्या पुढची महिला कधीही म्हणणार नाही 2 मुलं झाली, माझी कंबर दुखते, माझ्या पोटऱ्या दुखतात. त्यांनी तुमच्यासाठी या राज्यातला सगळ्यात मोठा आरोग्य सेवेचा कार्यक्रम घेतलेला आहे. प्रत्येक महिलेची रक्त तपासणी होईल, तिला गोळ्या मोफत दिल्या जातील आणि या लातूरमधली कुठलीही महिला आज नंतर म्हणणार नाही माझ्या पोटऱ्या दुखतात आणि कंबर दुखतात. 2 पोरं झाल्यावर म्हणता की नाही आमची का नाही दुखत, मला पण झाली, माझ्यापेक्षा मोठी आहेत, आता काय बोलता पण येत नाही, काय बोलायला गेलं की हात धरतात. गप्प बस आई, तुला काय कळत नाही. आजकालची पोरं तुम्हाला माहिती आहेत, आपल्या सगळ्यांची दुखणी तीच आहेत. पण ह्या पार्श्वभूमीवर एक कर्तृत्ववान सुपुत्रासाठी मी आज तुम्हाला विनम्र विनंती करायला आले की वैशालीताईंचा आशीर्वाद, त्यांनी दिलेले संस्कार आणि देशमुख साहेबांचे आशीर्वाद घेऊन त्यांचा वैचारिक वारसा आणि सार्वजनिक वारसा घेऊन जायचं कर्तृत्वान त्यांचा लेख आज धीरज दादा हे करतायत. त्यांच्यासाठी आपलं ठरलंय आता किती नंबरचं बटन दाबायचं, हाताच्या पंजाच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण धीरज भैयांना निवडून द्या. एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.